नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिबर्टी पेपर कटिंगच्या बुकमध्ये आपल्या साईजनुसार मापानुसार आपल्याला कसे बदल करायचे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लिबर्टी पेपर कटिंगमध्ये कसे बदल करायचे आपल्या साईजनुसार, उंचीनुसार, शोल्डरनुसार ह्या पेपर कटिंगमध्ये कसे बदल करायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। मी यातले एक पेपर कट करून घेतलेला आहे। 36 साईजचं मी पेपर कटिंग तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये कशा प्रकारे आपल्याला बदल करायचा आहे। सगळ्यात आधी मी बॅकचा पार्ट घेतलेला आहे। बॅक पार्टमध्ये आपल्याला कसे बदल करता येतील ते तुम्हाला मी सांगणार आहे। हा बॅक पार्ट आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे। याची मी उंची मोजून घेणार आहे। याची उंची 14 इंच आहे। जर तुम्हाला जशास तशी उंची ठेवायची असेल तर तुम्ही हे जशास तसं ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला उंची जर वाढवून घ्यायचं असेल तर खालच्या बाजूने आपल्याला जेवढं वाढवायचं आहे तेवढं खालच्या बाजूने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1 इंच किंवा अर्धा इंच आपण वाढवू शकतो आपल्या साईजनुसार। जे आपल्या उंची असेल जेवढी त्याच्यानुसार आपण वाढवू शकतो। याचं चेस्टचं माप 36 आहे। इथे हे जे फिटिंगचं मार्जिन दिलेलं आहे ते पण आपण इकडच्या बाजूने वाढवू शकतो। इकडच्या बाजूने आपल्याला हे मार्जिन वाढवायचं आहे। अशा पद्धतीने 1 इंच वाढवायचं आहे। जर गळा तुम्हाला मोठा घ्यायचा असेल ह्या मापापेक्षा तर आपल्याला अशा पद्धतीने याचा गळा मोजायचा आहे। याचा गळा 7 इंच आहे। आपल्याला जर 10 इंचचा गळा पाहिजे असेल तर इथं 10 इंचवर मार्क करायचा आहे। त्यातून अशा प्रकारे राऊंड शेप तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही गळा वाढवू शकता। आर्महोलची उंची कमी किंवा जास्त करू शकता। हा आर्महोल आहे, याची उंची 5.5 इंच आहे। याची उंची इथे 5.5 इंच दिलेली आहे। तुम्हाला जर 6 इंच करायची असेल तर इथे 6 इंचवर मी मार्क करणार आहे। अशा पद्धतीने सरळ लाईन तयार करून आपण यातून हा 6 इंचवर आर्महोलचा शेप तयार केलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही आर्महोलमध्ये पण वाढवून घेऊ शकता, गळा पण मोठा करू शकता, उंचीत पण वाढ करू शकता। शोल्डरचं माप आपल्याला कसं मोजायचं आहे, इथून आपल्याला हा जो आपला पॉईंट आहे इथून आपल्याला इथपर्यंत मोजायचं आहे। तर हे 6 इंच आहे। शोल्डरचं माप त्यांनी 6 इंच घेतलेलं आहे। जर तुम्हाला हे जास्त वाटत असेल 36 इंचच्या मापानुसार जर मोठा गळा आपल्याला असेल, मोठ्या गळ्याचा ब्लाऊज असेल तर 6 इंच हे खूप मोठं माप आहे। आपल्याला 5.5 इंचच घ्यावं लागेल। 5.5 इंच घेतलं तरच आपला शोल्डर बरोबर बसेल, नाहीतर आपला शोल्डरमधून ब्लाऊज उतरेल 6 इंचच्या मापानुसार। तर आपण इथून 5.5 इंचवर पण इथून आपण डायरेक्ट अर्धा इंच कमी करू शकतो। इथून अर्धा इंच कमी करून यातून पण आपण अशा प्रकारे शेप तयार करू शकतो। याच्यानुसार ब्लाऊज जशास तसं शिवलं तर तुमचा ब्लाऊज बसणार नाही, पण जर तुम्हाला यामध्ये आपण जर बदल केले तर आपला ब्लाऊज बसू शकतो। 36च्या मापानुसार शोल्डर खूप मोठं झालेलं आहे। 36च्या मापानुसार जर हा गळा आपल्याला एवढाच घ्यायचा असेल तर शोल्डर बरोबर आहे, पण गळा आपल्याला मोठा घ्यायचा असेल तर आपल्याला शोल्डर अर्धा इंच कमी करावं लागेल, उंचीत बदल करावा लागेल। आता मी तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवणार आहे कटोरी ब्लाऊजचा। हा आपला फ्रंट पार्टचे मी पेपर कटिंग घेतलेला आहे। याला मी इथे तुम्हाला जोडून दाखवणार आहे। इथे याला अशा प्रकारे ठेवून मी तुम्हाला आधी गळ्याचं मेजरमेंट घेऊन दाखवणार आहे। याचा गळा 7 इंच आहे। 7 इंच आहे। कटिंग करताना 7 इंच आहे। स्टिचिंग केल्यानंतर हा 7.5 होईल। आपण जसं ह्या मापावर जर आपण कटिंग केलं तर एवढं मार्जिन आपलं शिलाईचं राहील आणि गळा आपला इथे येईल। इथे आल्यानंतर गळ्याचा माप 7.5 इंच होईल। गळा हा खूप मोठा होईल। 36च्या मापानुसार हा गळा खूप मोठा आहे। 40च्या पुढच्या
जे छातीचं माप आहे त्याच्यासाठी आपल्याला 7 इंच हा गळा ठेवावा लागतो. त्याच्या खालच्या मापाला आपल्याला थोडा कमीच ठेवावा लागतो. हे गळ्याचं माप 7 इंच आहे. आपल्याला हे गळ्याचं माप कसं लहान करायचं ते मी सांगणार आहे. माप आपल्याला जसंच्या तसंच ठेवायचं आहे. फक्त इथून आपल्याला इथून मी मोजून दाखवणार आहे तुम्हाला. तुमचा गळा 6 इंच असेल तर आपल्याला 6 इंचवर मार्क करायचं आहे. हे कटोरीचं माप अशाला असंच ठेवायचं आहे आणि सेम असंच आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि ही लाईन आपल्याला ह्या लाईनला जोडून घ्यायची आहे. ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. जर बॅक पार्टला तुम्ही उंची वाढवलेली असेल तर फ्रंट पार्टला पण उंची वाढवावी लागेल. इकडच्या बाजूने आपल्याला उंची जर वाढवायची असेल तर इकडच्या बाजूने आपल्याला खालून उंची वाढवावी लागेल. अशा पद्धतीने आर्म होल जर बॅकचा आपण मोठा केला असेल तर फ्रंटचा पण आपल्याला मोठा करावा लागेल. अशा प्रकारे शोल्डर पण आपल्याला जसंच तसं आपल्याला बॅकचं जसं केलं तसंच फ्रंटचं पण करावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊजमध्ये मेजरमेंट चेंज करू शकता. लिबर्टीच्या पेपर कटिंगमध्ये तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार. हा 34 इंच छातीचा प्रिन्सेस लाईनचा पार्ट आहे. 30 इंच मापाचा जो पार्ट होता तो अशा प्रकारे उंदराने कापून टाकलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला 34 इंच मापाचा प्रिन्सेस लाईनचा ब्लाऊजमध्ये कसे बदल करायचे ते सांगणार आहे. इथे मी याला ठेवणार आहे. अशा प्रकारे आपण याला जोडून घेऊया. पिनच्या मदतीने आपण याचं मेजरमेंट बरोबर घेता येईल जसंच तसं. पिन लावल्यामुळे हा सरकणार नाही. हे पार्ट जशाच तसे राहतील. शक्यतो तुम्ही हे लिबर्टीचं बुक घेऊच नका. पण ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना यातून कसं आपल्याला व्यवस्थित माप काढायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. हा प्रिन्सेस लाईनचे हे दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत. आता यामध्ये कसे बदल करायचे ते आपण बघूया. गळा जर आपल्याला छोटा करायचा असेल, याचा गळा 7 इंच आहे. गळा जर आपल्याला छोटा करायचा असेल तर आपल्याला जेवढा छोटा करायचा ते इथून माप घ्यायचं आहे आपल्याला. जर आपल्याला 6 इंच घ्यायचं असेल तर इथून आपल्याला इथपर्यंत 6 इंच आहे. इथून इथपर्यंत 6 इंच आहे. यातून मी गोल शेप देणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही गळा लहान करू शकता. मोठा जर करायचा असेल तर इकडे आपल्याला वाढवावं लागेल आणि छोटा जर करायचा असेल तर वरच्या साईडने आपल्याला वाढवावं लागेल. आर्म होलचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. जसं आपण कटोरीच्या ब्लाऊजला आणि बॅक पार्टला जसं आपण आर्म होल कमी जास्त केलेलं आहे तसंच आपल्याला याला पण करायचं आहे. जर उंचीत हा जो प्रिन्सेस लाईन ब्लाऊज आहे याला योगपट्टी लावावी लागणार आहे. हा योगपट्टीसहित ब्लाऊज आहे. जर आपल्याला योगपट्टी काढून टाकायची असेल, बिना योगपट्टीचा ब्लाऊज करायचा असेल तर आपल्याला खालून उंची वाढवावी लागेल. तर खालून उंची कशी वाढवायची, इकडून आपण फिटिंगचं मार्जिन वाढवणार आहोत. आता ही आपली तयार उंची आहे याची पेपर कटिंगची. मी इथे पेनने मार्क करून दाखवत आहे. ही उंची आहे आपली, ही कमी आहे. आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे याची. आधी याची पूर्ण उंची आहे 13 इंच. आपल्याला जेवढी वाढवायची आहे तेवढी आपण वाढवू शकतो. 13ची जर आपल्याला तयार उंची याची 13 आहे. आपल्याला जर 14 किंवा 15 करायची असेल, 34 इंच छातीच्या मापानुसार आपल्याला जर वाढवायची असेल उंची तर आपण इकडच्या बाजूने आपल्याला अशी वाढवायची आहे. ती इथे मी 2 इंच वाढवलेली आहे. हे व्यवस्थित आपल्याला कपड्यावर ठेवून व्यवस्थित वाढवायचं आहे. इथे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे म्हणून मी थोडंसं कमी जास्त झालं तरी काही नाही, पण तुम्ही पेपरवर व्यवस्थित ठेवून मगच हे मार्किंग करा. इकडच्या बाजूने पण हे जसं तिरपं आहे तसंच आपल्याला तिरपं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला जोडून द्यायचं आहे. मी इथे तुम्हाला पेपरवर दाखवत आहे, तुम्ही कपड्यावर ठेवून पण करू शकता. हे अशा प्रकारे खालच्या बाजूने आपल्याला उंची वाढवायची आहे. जर तुम्हाला योगपट्टी लावायची नसेल प्रिन्सेस लाईन ब्लाऊजला तर तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये उंची वाढवून घेऊ शकता. खालच्या बाजूने
वरच्या बाजूने उंची वाढवायची नाही, खालच्या बाजूने उंची वाढवायची आहे. त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि तुम्हाला योगपट्टी लावायची गरज पडणार नाही प्रिन्सेस लाईन ब्लाऊजमध्ये. आणि हे जर तुम्हाला खूप छोटं वाटत असेल तर इकडच्या बाजूने पण तुम्ही अर्धा इंच शिलाईचं मार्जिन घेऊन कापू शकता. त्यानंतर मग आपल्याला हे खूप छोटं वाटणार नाही. हा पार्ट जर तुम्हाला छोटा वाटत असेल तर अर्धा इंच इकडच्या बाजूने आपल्याला वाढवायचं आहे. स्लीव्ज तुम्हाला लहान मोठ्या करायच्या असेल तर स्लीव्जचं एकदम सोपं आहे. जेवढी आपल्याला स्लीव पाहिजे असेल, याची स्लीव्सची उंची 8.5 इंच आहे. जर तुम्हाला 4, 5, 6 किती पण तुम्ही ठेवू शकता. 6 इंच जर पाहिजे असेल तर असं आपल्याला 6 इंचवर फोल्ड करून आपण डायरेक्ट ठेवू शकतो. इथे बाकीचं मार्किंग जसं तसंच करायचं आहे आपल्याला, फक्त उंची कमी करायची आहे ह्या पार्टमध्ये. आणि आपण सगळ्या पार्टला शिलाईचं जे फिटिंगचं मार्जिन आहे ते 1 इंच वाढवलेलं आहे. मग ह्या पण पार्टला आपल्याला स्लीवला पण इकडून 1 इंच वाढवून घ्यायचं. त्यामुळे सगळ्या पार्टची फिटिंगची शिलाई जी आहे ती एकदम बरोबर येईल, शिलाईचं मार्जिन एकदम बरोबर येईल. तर तुम्हाला मी सगळे हे ब्लाऊजमध्ये कसे बदल करायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शक्यतो हे पुस्तक घेऊच नका, पण ज्यांनी हे पुस्तक घेतलेलं आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे.